जसं की तुम्ही मागच्या एपिसोडमध्ये पाहिलंत, आपण बेस कॅम्पपासून जवळ-जवळ 50% ट्रेक कंप्लीट केला आहे आणि खरं सांगायचं तर इथपर्यंत पोहोचल्यावर असं वाटतं, की आपण एका वेगळ्याच दुनियेत एंटर झालोय. चला तर मग पुढे या ट्रेकमध्ये आपल्याला अजून कोणकोणते अनुभव भेटणार आहेत ते पाहूया. ये वही वाला ग्रुप है अपने को जो मिले ना आसाम वाले. अच्छा गाइस. भाई साहब फायनली पोचलो आणि जे आता मला समोर दिसतंय ना माझ्या डोळ्यांच्या त्याच्यासाठी केला होता अट्टाहास. अजून पोचलो पण नाही. आमच्या इथे या डोंगराच्या वरती कॅम्प आहे, पण वरतून कॅम्पिंग करून आम्ही परत असं खालती जाणार आहोत मेन व्हॅली बघायला. वेलकम वेलकम भाई. इनकी फ़ोटो खींचो, एक फ़ोटो लेना. वेलकम टू कू वैली जो सबको झुका के रखती है. यस. कैसे लगा अंकल आपको? बहुत शानदार. हाउ वाज योर एक्सपीरियंस? बहुत ही मज़ेदार. लाजवाब लाजवाब. चलो भाई, और कुछ इस तरीके से हमारा वेलकम हो रहा है यहाँ पे झाड़ियों के बीच. हाय भाई भाई. मज़े आ गए. समझ रहे हो आप? समझ रहे हो?
कॅम्प साईटवर पोहोचल्यावर आम्ही थोडा वेळ रेस्ट घेतो आणि मग या अद्भुत नजाऱ्यांचा मनसोक्त आनंद घेत ट्रेक दरम्यान बनलेल्या नवीन मित्रांसोबत एक मस्त शांत आणि मेमोरेबल इव्हिनिंग स्पेंड करतो. खूप हाय अल्टिट्यूड आणि माउंटन्समध्ये असल्यामुळे इथले फॅसिलिटीज नक्कीच खूप कमी आहेत, पण इथले व्ह्यूज मात्र कोणत्याही 5 स्टार हॉटेलपेक्षा कित्येक पटीने सुंदर आहेत. गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू द नेक्स्ट डे. आणि आता परत काल आम्ही रात्री इथे थांबलेलो. तिथे आमची कॅम्पसाईट आहे आणि तिथून 10 ते 15 मिनटाच्या डिस्टन्सवरती ती हॅलिपॅड आहे. तर मग आता आपण तो हॅलिपॅड बघायला जातो आहे. भाई, ह्या मेघालयच्या ट्रिपमध्ये ना मी ऑलमोस्ट रोज ट्रेक करतो आहे, ऑलमोस्ट रोज. पण मजा येते भाई. पोचलेलो आहोत, बघूया. क्रेझी लँडस्केप आहे भाई, क्रेझी लँडस्केप. Look at this view, man. तर मग आता मी हेलिपॅड इथे एक्सप्लोअर करायला आलो होतो आणि आता आपण परत जातो आहे. या एवढ्या चिखलामधून भाई साहेब, तुम्ही पाय बघा किती चिखलांनी माखले आहेत. पण इथे काहीच करू शकत नाही, काहीच ऑप्शन नाही आहे. तुम्ही तर मी तुम्हाला सांगतो आहे, स्पोर्ट्स शूज वगैरे घालून येऊच नका, फुल खराब होतील. प्रॉपर ट्रेकिंगचे नॉर्मल जे मी तुम्हाला बेसिक ट्रेकिंग शूज सांगितले तेच कॅरी करा, स्पोर्ट्स शूज तर नकोच. आलो कुठून होतो, हरवलो गाईज, 1 मिनट. मिळाला रस्ता मिळाला. तर मग ट्रेकिंग शूज इज अ मस्ट. आणि बाई, इथे तुम्ही पावसाळ्यात येत असाल ना तर मग तुम्हाला एक वेगळा एक्सपिरियन्स येतो. काल रात्रभर पाऊस पडत होता, फॉग होत होतं आणि आत्ता जाऊन कुठे स्काय क्लिअर झाला आहे थोडा. काल तसा आम्ही व्हॅलीचा व्ह्यू बघितलेला, पण हेलिपॅड वगैरे पूर्ण फॉगने कवर्ड होतं. सो एवढी मजा येत नव्हती. आज सकाळी आता तो पूर्ण प्रॉपर क्लिअर झाला आहे, तर मग मजा येते. आणि आता इथे रस्ता बघा, माझा पाय बघा किती आतमध्ये जातो बघा पाय. आणि अजून माझे ट्रिपचे फक्त 10 दिवस झालेत, अजून भाई 20 दिवस बाकी आहेत. 1 महिना आहे मी इथे. आणि इथे सगळे लँग्वेजसुद्धा आसामीच बोलतात. नागा लँग्वेज बोलतात किंवा मग आसामी लँग्वेज कॉमन आहे. गुवाहाटीवरून खूप लोक येतात, कोलकातावरून खूप लोक येतात. महाराष्ट्रामधून या पूर्ण प्लेसवर आता सध्या मी एकटाच उभा आहे.